सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. माणसाने जीवनामध्ये असं कर्म करायचंय की आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपण जिवंत राहिलो पाहिजे. जिवंत कशा पद्धतीने राहू तर ज्या वेळेला आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं कर्म करू त्यावेळेला आपण शरीराने मेलो तरी कीर्ती रूपाने या जगामध्ये कर्म रूपाने या जगामध्ये जिवंत राहत असतो. प्रसंग सर्वांना माहिती आहे. यदा कदाचित आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपल्या परिवाराने रडावं याच्यात नवल नाही, आपल्यासाठी आपल्या मुलांनी रडावं याच्यात नवल नाही. जीवनामध्ये आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपल्या पत्नीने रडावं याच्यात नवल नाहीये. पण मायबाप जीवनामध्ये आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडावं त्यावेळेला समजायचं की आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलंय. विरोधकांनी आपल्या जाण्याने व्याकुळ व्हावं, आपल्या जाण्याने रडावं त्यावेळेला समजायचं की आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलंय. आणि तसं कर्म केलं संत महात्म्यांनी, विश्वमौली ज्ञानोबारायांनी तसं कर्म केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी तसं कर्म केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी. 750 वर्ष झालं माझे विश्वमौली ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेतली आहे. पण आज सुद्धा ज्ञानोबारायासाठी सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र हळहळतोय, तळमळतोय. कशाचं प्रतीक? ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये ते कर्म केलं. प्रसंग सर्वांना माहिती आहे. आपल्यासाठी विरोधकांनी रडावं त्यावेळेला समजायचं की आपण काहीतरी कर्म चांगलं केलंय. ज्या वेळेला वयाच्या 22व्या वर्षी विश्वमौली ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचं ठरवलं, सर्वांना प्रसंग माहिती आहे, ऐकलेला सुद्धा आहे, पण बोलून जातोय. ऐका. ज्या वेळेला वयाच्या 22व्या वर्षी विश्वमौली ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचं ठरवलं, समाधीचा सगळा वृत्तांत भगवान परमात्म्याने सगळ्या साधू संत महात्म्यांना सांगितला. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी मी माझ्या ज्ञानोबारायाला समाधी देणार आहे, सगळे आळंदीमध्ये या. आणि त्या दिवशी महाराज सगळे आळंदी नगरीमध्ये आले. अष्टमी पासून ज्ञानोबारायाच्या समाधीचा उत्सव आळंदी नगरीमध्ये समापन्न झाला. भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा स्वतः ज्ञानोबारायाला समाधी देण्याकरता आळंदी नगरीमध्ये सगळ्या वैष्णवांचा मेळा घेऊन आलेले आहेत. तो प्रसंग सर्वांना डोळ्यासमोर ठेवून ऐका. आणि ज्या वेळेला कार्तिक वद्य अष्टमी पासून ज्ञानोबारायाचा तो उत्सव सुरू झाला आळंदी नगरीमध्ये, कार्तिकी वारी आताच झाली, पण या वेळेला मात्र नाही आपण जाऊ शकलो. मायबाप फार दुःख झालं बरं का. यावेळेला आळंदी नगरीमध्ये ज्ञानोबारायाचा तो समाधी उत्सव आम्ही कोणीच नाही पाहू शकलं, दर्शन नाही घेऊ शकलं. खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक काळाच दिवस म्हणायला हरकत नाही, कारण अनादिकालपासून ज्ञानोबारायाचा तो उत्सव आळंदी नगरीमध्ये चालतो आहे. परंतु या कोरोनाच्या महामारीमुळं आपण नाही जाऊ शकलो. शासनाने घालून दिलेले निर्बंध आणि त्याचं पालन तुम्हाला आम्हाला करावं लागलं, म्हणून या वर्षीचा तो सोहळा आषाढीचा आणि कार्तिकीचा नाही पाहू शकलो. पण सज्जनाहो, ज्ञानोबारायाच्या विषयी समाधी सोहळ्याचं ते प्रेम तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि ज्या वेळेला सोहळा सुरू झाला आणि सज्जनाहो, एकादशी द्वादशीचे पारणं सोडण्याकरता सगळा समाज सुवर्ण पिंपळाच्या पारावरती बसलेला आहे. भगवंत स्वतः हाताने सगळ्या महात्म्यांना द्वादशीचं पारणं सोडण्याकरता स्वतःच्या हाताने सर्वांना घास भरवतायत. द्वादशी झाली, क्षीरापती झाली आणि सज्जनाहो, दुसरा दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीचा. आणि त्या दिवशी आज ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार होते. आणि मग सकाळपासूनच भगवंताने ज्ञानोबारायाला उठवलं. नवे भगवंताने स्वतःच्या हाताने ज्ञानोबारायाला स्नान घातलं. उठणं लावून ज्ञानोबारायाला स्नान घातलं. सुंदर वस्त्र अलंकार ज्ञानोबारायाला भगवंताने परिधान केले.
आणि सज्जन हो, आता सगळ्या समाजांना संतांना सांगितलं, चला आता माझे ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत. नामदेवरायाच्या मुलानं, नारा विटा गोंदा मादा या 4 मुलानं ज्ञानोबारायचं जे समाधी स्थळ होतं ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. ज्ञानोबारायला बसण्याकरता आसन तिथं मांडून ठेवलं होतं. आणि सगळा समाज आता ज्ञानोबारायला वाटं लावण्याकरता समाधी स्थळाकडे निघालेला आहे. आणि सज्जन हो, तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. सगळा समाज टाहो फोडतोय, आक्रोश करतोय आणि ज्ञानोबारायच्या विरामध्ये आळंदी नगरीमध्ये हंबरडा फोडून रडतोय. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला निघाले ज्ञानोबाराय समाधी घेण्याकरता. निवृत्तीनाथ दादाने ज्ञानोबारायचा हात धरलेला आहे. एक हात माझ्या पंढरीनाथाने धरलेला आहे. सगळा समाज टाहू फोडून ज्ञानोबारायसाठी रडतोय. नामदेवरायाची तर अवस्था पाण्यासारखी होती मायबाप. माझ्या ज्ञानोबारायाच्या विरामध्ये नामदेव महाराज तर अंबरडा फोडून रडायचे, मोर्चे येऊन खाली पडायचे. पुन्हा ज्ञानोबारायाच्या गळ्यामध्ये मिठी मारायचे आणि माझ्या देवाला म्हणायचे, हे देवा, काय अन्याय केलाय रे आम्ही असं, की वयाच्या 22व्या वर्षी आमच्यापासून ज्ञानोबारायला तू वेगळा करतोय. ओ गवारा वाटा मुरडता ते माऊली. ओ मायबाप. सोपान काकांनी यावं, माऊलीच्या गळ्यामध्ये मिठी मारावी आणि माऊलीच्या गळ्यामध्ये मिठी मारून हंबरडा पडावा. माऊली दादा, चाललात का तुम्ही आम्हाला सोडून? नका ना जाऊ दादा, आम्हाला सोडून तुम्ही. सोपान काकांनी यावं, गळ्यामध्ये मिठी मारावी आणि हंबरडा पडून आक्रोश करावा. देव 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 माऊली,
प्रेक्षकांनी यावं मायबाप केविल वाण्या नजरेने बघावं आणि हंबरडा फोडून रडावं. चिमुकल्या मुक्ताबाईने यावं आणि ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये फोडून माऊली हंबरडा फोडावा हे ज्ञान आणि म्हणावं ज्ञानोबा अरे झोपलेल्या अवस्थेमध्ये मायबाप सोडून निघून गेले. मायबाप सोडून निघून गेल्यापासून सज्जन विठ्ठला छोट्याशा सोपानाने मुक्ताबाईला मायेचा आणि बापाचा आधार माझ्या माऊलीने दिला आणि त्या सगळ्या एक 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 आठवणी करून सोपन काका मुक्ताई सगळा समाज रडेल याच्यात नवल नाही सज्जन. पण सगळं जग रडू लागलं म्हणजे जगाचे अश्रू पुसण्याचं काम जो माझा परमात्मा करतोय त्या माझ्या परमात्म्याला सुद्धा ज्ञानोबरायाच्या विरामध्ये अश्रू नाही आवरता आले. हे देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी हे जी ज्ञान ज्ञानोबरायासाठी बंधूच्या विराहानं सोपन काका मुक्ताबाई रडतील याच्यात नवल नाही. नामदेवरा आदी करू सकल संत महात्मे ज्ञानोबरायाच्या वेळामध्ये रडतील याच्यात नवल नाही. अरे भगवंत सुद्धा रडेल याच्यात नवल नाही. पण नवल या गोष्टीचं आहे मायबा ज्या आळंदी नगरीमध्ये ज्ञानोबरायाला ज्या लोकांनी आज विरोध केला होता इंद्रायणी मध्ये नाही स्नान करू दिलं. इंद्रायणी मध्ये या चार भावंडांनी स्नानाला आलं की संन्यासाची कार्य म्हणावं. अरे तुमच्यामुळे इंद्रायणी पाठेल इंद्रायणी अपवित्र होईल. नाही स्नान करू दिलं माझ्या या चार भावंडांना. आळंदीमध्ये असताना कधी भिक्षा मागू दिली. भिक्षा मागायला गेले तर त्या भिक्षेमध्ये खडे टाकावी माती टाकावी आणि ती सगळी भिक्षा मातीमध्ये मिसळून टाकावी. आळंदीमध्ये नाही राहू दिला सिद्धपीठामध्ये ज्ञानोबरायाला राहणं करता संन्यासाची मुलं हयात होते ज्ञानोबराय तोपर्यंत त्या आळंदीतल्या काही ठराविक लोकांनी त्रास दिला. पण ज्या वेळेला वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबराय सगळ्या जगाचा निरोप घेऊन निघाले मायबाप ते दृश्य डोळ्यासमोर आले आणि ते सगळे विरोधक मात्र आज माझ्या ज्ञानोबरायाच्या समोर हात जोडून उभे होते. मामुली ज्ञान राजा माऊली ज्ञान राजा माऊली ज्ञान राजा सगळी विरोधक मात्र आता हंबरडा फोडून रडत होते. माऊली तुम्ही होता तोपर्यंत नाही भिक्षा मागू दिली नाही इंद्रायणी मध्ये स्नान करू दिलं नाही भिक्षा मागू दिली. माऊली आम्ही चुकलो आम्हाला माफ हो. ज्ञान राजा
माऊली तारा. आज विरोध करणारी लोक नानोबारायासाठी हंबरडा फोडून रडत होती. पुन्हा पुन्हा चरणावरती लोटांगण घालत होती आणि माऊलीला विनंती करत होती, माऊली आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. पण ज्ञानोबाराय महाराज त्या विरोधकांना सुद्धा ज्ञानोबाराय माफ करताय. अरे मी तर कधीच माफ केलं, मी तुमच्यावरती रागवलोच नाही. तुम्ही किती त्रास दिला तरी मी रागवलोच नाही, तर माफ करण्याचा सज्जन आहो. ज्ञानोबारायासाठी ती विरोध काळंदीतली रडली आणि म्हणून ज्ञानोबारायाने विरोधकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आणले. अशा पद्धतीचं जीवन जगलं. ओघ बारा वाटा मुरडता ती. हे ओघ बारा वाटा मुरडता ती. ज्ञानोबा माऊली तुका. सर्वांनी टाळी वाजवा. ज्ञानोबा माऊली. निघाले माऊली समाधी घेण्याकरता. एक हात माझ्या पंढरीनाथाने धरलेला आहे, एक हात माऊलीनाथ दादाने धरलेला आहे. सगळा समाज ज्ञानोबारायाला वाटं लावण्याकरता आळंदीमध्ये आलेला आहे. सर्वांनी टाळी वाजवा. माऊली तुका. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा हरी बोल. माऊली सर्व टाळी. तुकाराम. टाळी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हरी बोल. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सगळ्या जगाचा निरोप घेतला आणि वयाच्या 22व्या वर्षी अलंकापूर नगरीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र पावन दरबारामध्ये चरणाच्या जवळ संजीवन समाधी घेतली. अशी कीर्ती केली उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. अशी कीर्ती ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये केली. माझा मुद्दा हा आहे, विरोधकांनी सुद्धा रडावं. ज्ञानोबारायासाठी ती विरोधक रडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. 1 मिनिटात सांगणार आहे आणि अभंगाकडे येऊन आपल्याला बरोबर वेळेच्या आत आपल्याला समाप्त करायचे बरं का. ज्या वेळेला छत्रपती महाराज निजधामाला गेले, राजे निजधामाला गेले, ही वार्ता ज्या वेळेला सगळ्या देशोदेशीच्या राजांना कळाली, महाराष्ट्राचा राजा छत्रपती निघून गेला. सगळा महाराष्ट्रातला मावळा समाज, सगळा महाराष्ट्रातला गोरगरीब समाज महाराजांना अखेरचा निरोप देण्याकरता रायगडाकडच्या दिशेने निघाला, समाधी देण्याकरता. आणि सगळा समाज रायगडावरती आला आणि सज्जना हो, राजांना पाहिल्याच्या नंतर सगळा समाज हंबरडा फोडून रडू लागला. आणि पाहता पाहता ही सगळी वार्ता देशोदेशीच्या राजांना पोहोचली. आणि हीच महाराष्ट्राची वार्ता. छत्रपती राजे गेले, शिवाजी महाराज गेले, ही वार्ता ज्या वेळेला औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावरती जाऊन धडकली आणि ज्या वेळेला औरंगजेबाच्या कानापर्यंत ही वार्ता जाते आहे, ऐका बर का, विरोधक सुद्धा रडला महाराजांसाठी. आणि ज्या वेळेला औरंगजेबाच्या समोर तो सरदार ही वार्ता घेऊन गेला, औरंगजेब बसलेला होता आणि त्या सरदाराने मुजरा केला आणि सांगितलं, हुजूर महाराष्ट्रातून आलोय आणि एक चांगली गोष्ट घेऊन आलोय, वार्ता घेऊन आलोय. कारण औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे माझे राजे. आणि तो औरंगजेब महाराजांना मारण्यासाठी अनेक वेळेला महाराष्ट्रावरती स्वाऱ्या केल्या. सर्वांना परिचय इतिहासाचा. औरंगजेबाने महाराजांना संपवण्यासाठी एवढ्या स्वाऱ्या केल्या की जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लढाया कोणीच आतापर्यंत केल्या नाहीत, नोंद आहे महाराज. आणि म्हणून महाराजांना संपवण्यासाठी सगळेच मोगलशाह, आदिलशाह, औरंगजेब आदी करून सगळे मंडळी संपवायचा प्रयत्न करत होते. आणि त्यावेळेला तो सरदार ही वार्ता घेऊन आला आणि ज्या वेळेला त्या सरदाराने मुजरा केला आणि सांगितलं, हुजूर चांगली गोष्ट घेऊन आलोय, आनंदाची बातमी सांगण्याकरता आलोय. औरंगजेबाने विचारलं, रे जल्दी तो बोलो, सांग म्हटलंय काय वार्ता घेऊन आलास. त्याला असं वाटलं की ही वार्ता सांगितल्याच्या नंतर औरंगजेब आपल्यावरती खुश होईल, आपल्याला काहीतरी मोठा इनाम बक्षीस देईल. आणि म्हणून तो आनंदाने औरंगजेबाच्या समोर सांगू लागला, सरकार आपला सर्वात मोठा शत्रू महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी मर गया. छत्रपती शिवाजी महाराज मेले ही वार्ता ज्या वेळेला त्या सरदारा करवी औरंगजेबाने ऐकले. इतिहासकार वर्णन करतात, महाराज औरंगजेबाच्या हातामध्ये माळ होती, एकदम धाडकन खाली पडली. क्या, अरे काय बोलायलास तू, छत्रपती शिवाजी मर गया. हो हुजूर, आपला सर्वात मोठा शत्रू छत्रपती शिवाजी मेला. महाराज इतिहासकार वर्णन करतात की औरंगजेबासारखं दुःख त्यावेळेला नाही कोणाला झालं म्हटले. औरंगजेबाच्या हातातली माळ खाली पडली आणि असं वर्णन आहे की औरंगजेब स्वतः खाली बसला, गुडघे टेकवले, दोन्ही हात वरती केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्याने त्याच्या भगवंताला विनंती केली. आणि तो दोन्ही हात वरती करून म्हणतोय, हे देवा, हे अल्लाह, हे भगवान, अरे छत्रपती शिवाजी माझा दुश्मन होता, मी त्याला कधी मारू असं वाटत होतं. छत्रपती शिवाजी जरी माझा दुश्मन असला तर या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी राजासारखा राजा होणे नाही. आणि स्वतः औरंगजेबाने सुद्धा महाराजांसाठी अश्रू ढाळले. माझा मुद्दाच एवढा आहे की महाराजांसाठी तो शत्रू असलेला औरंगजेब सुद्धा रडला. याला म्हणतात जीवन जगणं. असं छत्रपती शिवाजी महाराज जगले. आणि म्हणून सज्जना हो, तशा पद्धतीचं आपणही आपल्या जीवनामध्ये ते कर्म करायचंय आणि आपल्या जीवनामध्ये ती गती प्राप्त करून घ्यायची. तुकोबराय बोलतात, कुठलंही वाईट कर्म करण्यापेक्षा मी सांगतो ते करा, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाश होणार नाही असं जीवनामध्ये करा. महाराज नेमकं करा 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 मला वाटतं 9 सव्वा 9 वाजल्यापासून सांगायले तुम्ही. अहो पण नेमकं काय करायचं ते आम्हाला सांगा. तर तुकोबारा म्हणतात, काहीच नाही, भगवान श्री परमात्म्याला अंतःकरणपूर्वक शरण जाणं हेच तुमच्या आमच्या जीवनातलं शुद्ध कर्म आहे. अभंगाचं दुसरंच आहे. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणा
मागोनी हरी बोल. भूत जात वदोनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत जय हो. जात वदोनी भूत जात वदोनी विश्वंभरा शरणागत. बस असं वाटतंय पाठच्या काकड्यापर्यंत परंतु माझा वेळ समाप्त झालेला. एक 5 मिनिट माझे शिल्लक आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणापर्यंत आलेलो आहोत. तसा अभंग फार सुंदर आहे, चिंतनीय आहे आणि फार अर्थपूर्ण अभंग आहे. परंतु वेळ आपला संपलेला आहे, म्हणून आता याच ठिकाणी मी थांबणार आहे. योग आलाच तर बघू. आधीच फिक्स करून ठेवतो दाजी. वा असो, एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पूजन घेऊयात आणि राहिलेल्या चरणाचा भाव फक्त 1 मिनिटामध्ये सांगून बरोबर वेळेच्या आता आपण पूर्ण करूयात. बोला सगळे. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी श्रुतीचे काने गापळ सार मूळ जाणोनी. वेदाचं शास्त्राचं श्रुतीचं फळ आहे भगवंताला शरण जाणं आणि त्याच भगवंताला शरण गेल्याच्या नंतर आपलं जीवन पूर्णत्वाला प्राप्त होणार आहे. तुकोबाराय म्हणतात हेच आपल्या जीवनातलं एक खरं कर्म आहे आणि चांगलं कर्म आहे. बस याच्यापेक्षा दुसरा मार्ग मला तरी जाणवत नाहीये आणि म्हणतात याच्यापेक्षा दुसरा मार्ग वाट पुढे मला दिसत नाही. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या कामने पुढे काय पुढे काय तू कामने पुढे काय पुढे पुढे काय तू कामने पुढे तुका म्हणे पुढे काही काही काय काही वाट नाही
रे सा रे सा रे सा रे सा ग रे सा रे सा ध ध ध सरे रे 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 ग ग ग ग म म म ध ध रे 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 ध ध सरे ध रे ध रे ग रे ध ध ध रे ध ध रे ध ध रे ध रे ध रे ध हा पायी जीव थोडा बर का. या मंडळीसाठी आपला प्राण सुद्धा महाराज कमी बर का. काय हो, खरंच वारकरी संप्रदायामध्ये ही फार मोठी हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत. कलाकार, वादक, गायक मंडळी आपल्याला भरपूर भेटतील. सज्जन भरपूर पाहायला भेटतात. तुम्ही रोज बघताय, युट्यूबवर म्हणा, टीव्ही वरती ऐकताय. परंतु आदरणीय आमचे प्रकाशजी गुरुजी आहेत, खिल्लारी गुरुजी आहेत, भरत अण्णा आहेत, या 3 माणसांच्या चरणावरती खरंच आदरानेच नतमस्तक व्हावंच वाटतं, व्हावंच वाटतं. आणि म्हणून या मंडळीचं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारत देशामध्ये सुद्धा कोणी हात धरू शकत नाही. धरायचे ठरले तर पाय धरले पाहिजे, अशी ताकद आहे महाराज. काय वर्णन करावं. म्हणून पुनश्च सगळ्या मंडळीला मी धन्यवाद देतो. ही सगळी वारकरी मंडळी आहेत. आदरणीय महाराज बी आलेले आहेत आणि तुम्ही सगळे मंडळी आहात. अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने, भावनेने, निष्ठेने कीर्तन या ठिकाणी आपण श्रवण केलं आहे. पुनश्च तुम्हा सर्व ग्रामवासियांना आणि परिसरातील काही गावकरी, मला वाटतं शिरसटवाडीकर मंडळी आदरणीय आज आवर्जून कीर्तनाकरता या ठिकाणी अण्णांच्या आणि या सगळ्या मंडळीवरती प्रेम करणारी ही गावकरी मंडळी या ठिकाणी गुरुजी, प्रकाश गुरुजी आहेत, किल्लारी गुरुजी आहेत. जीवापाड प्रेम हाताच्या पोडासारखी जपणारी ती मंडळी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या सगळ्या शिरसटवाडीकर ग्रामस्थांना सुद्धा धन्यवाद देऊयात आणि याच ठिकाणी आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊयात. जगद्गुरु तुकोबारायचा जो अभंग निवडला होता त्या अभंगावरती माझ्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजनांनी ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. बरोबरच असेल असं सांगता येत नाही. जे बरोबर असेल ते आमच्या सद्गुरूंचं आहे. बरोबर असेल तर ग्रहण करा आणि चुकीचं असेल ते माझी मला परत करा. पुनश्च आमच्या या कचरे परिवारांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मला संधी दिली आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त करून दिला. आमचे आदरणीय दाजी असतील आणि त्यांचा सगळा परिवार आहे, त्यांना सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादाने बोलिलो ते, तुझे देणे देवा समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा. रंकावून रंकदास मी दासांचे, सामर्थ्य मज कैसे बोलावया.
बोलावया पुरे माझी वाचा काही तुका मनी पायी टाव द्यावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे पुरी मेरी बापुरी पुरी राजमा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।